आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी शिक्षण संस्था म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांसाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था होय। 22 सप्टेंबर हा कर्मवीर अण्णांचा जन्मदिन, त्यामुळे सर्वत्र हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही कर्मवीरांची 136वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मिरवणूक, रांगोळी प्रदर्शन व अनेक स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। मुख्य कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी व ससून रुग्णालयाचे व्हाईस डीन डॉक्टर सुजित दिभारे, सोलापूर विद्यापीठाचे विज्ञान शाखेचे व्हाईस डीन व प्रिन्सिपल डॉक्टर शंकर नवले, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीर खान पठाण हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रशांत खामकर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांसह डॉक्टर राहुल घावटे व 1993च्या 10वी बॅचचे सर्व माजी विद्यार्थी व त्यांना शिकवणारे शिक्षक यावेळी आवर्जून उपस्थित होते। या बॅचने शाळेस भरघोस अशी मदत केलेली आहे। कार्यक्रमासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण समिती सदस्य प्राचार्य राजेंद्र देशपांडे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, सीपी बोरा, निलेश खाबिया, सर्वच कमिटी पदाधिकारी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते। पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक SH मजाले व उपमुख्याध्यापक MT काळे यांनी केले। सूत्रसंचालन पठारे मॅडम व थिटे मॅडम यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक KN जगदाळे यांनी मानले। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। डॉक्टर विठ्ठल धावडे कोल्हेवाडीचा तो आमच्या सारख्या परिस्थितीतला, आता राहुल सांगताना सांगितलं की तो जरी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी असला तरी तो आमचाच मित्र आहे, कारण आमच्या सारख्याच परिस्थितीतून तो आलेला। विठ्ठल तिकडनं कोल्हेवाडीवर रुडीतून इकडे यायचा आणि मग तिथून पुढे सायकलवरती आम्ही दोघे पुढे यायचो, विठ्ठल आणि मी। आणि विठ्ठल सुद्धा आता डॉक्टर आहे, त्याचं चंदननगरला स्वतःचं हॉस्पिटल आहे। आपल्या सर्वांचे आदरणीय डॉक्टर कर्मवीर अण्णा यांच्या 136व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो। आणि मला प्रथमतः या ठिकाणी 58 जे शिक्षक बंधू भगिनी आहे हे ज्ञानदानाचं कार्य करत आहे, असे त्या काळामध्ये त्यांनी विचार केला। बरोबर 58 वर्ष पूर्ण झालेत आपल्या या ठिकाणी, या आपल्या जे शिक्षण संस्थेची शाखा आहे सुरू झाला। 58 वर्ष पूर्ण झाले। 58 वर्षामध्ये आता या शाळेत आपण पाहिलं तर संपूर्ण या शाळेमध्ये संपूर्ण भौतिक सुविधा ज्या आहेत त्या परिपूर्ण प्रशासकीय पातळीवर, शासकीय पातळीवर काही काम आणत नाही, कारण जिथं गेलं तिथं रयतचा माणूस नाही। मंत्रालयाचा जाऊ द्या नाही तर कुठे जाऊ द्या, आता ससून हॉस्पिटलमध्ये सुद्धा रयत येते, त्यामुळे ती कुठे अडचण येत नाही, त्यामुळे रयतचं कोणतंही काम आणत नाही। असंच प्रेम या विद्यार्थी आणि आज ज्या खऱ्या अर्थाने मगाशीच यांनी सांगितलं, आजचे जे दोन्ही घ्यायचे हा खऱ्या अर्थाने हा रयतचा आदर्श आहे आणि आपल्या विद्यालयाचा आदर्श आहे, आणि हाच ठेवा भविष्य काळात सुद्धा हाच आदर्श पुढे घेऊन आपल्यातलेच अनेक विद्यार्थी या व्यासपीठाकडे यावं। अंतर जरी कमी असलं तर प्रवास हा खडतर आहे, आणि हाच प्रवास सुजितने आणि शंकरने यांनी हा प्रवास एक समोर वाचण्याचं किंवा 10वीचा वर्ग प्रवास फार मात्र खडतर करून या ठिकाणी बोललेले, अशाच पद्धतीने त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशाच पद्धतीने त्यांचा आदर्श घेऊन भविष्य काळामध्ये आपली अशी उत्तरोत्तर प्रगती हो, अशीच कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। 19 साली कोणतंही शैक्षणिक धोरण नसताना, काही नसताना अण्णांनी रयत शिक्षण संस्था त्यावेळेला 50च्या वर जवळजवळ 100च्या आसपास शाखा स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्याचं नेटवर्क पसरवलं होतं, आणि आज संपूर्ण या राज्यामध्ये नेटवर्क रयतचं चालत असताना आता तुम्ही 93चे विद्यार्थी गोरगरिबांना शिकवणारी रयत शिक्षण संस्था काल ही अव्वल होती,
आजही अव्वल आहे आणि उद्या सुद्धा नक्कीच अव्वलच राहणार आहे. कारण रयत मधून गुणी विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम माझ्या भाऊरावांनी केलेलं आहे. ते हयात अजूनही मित्रांनो चालू आहे. आणि शिरूर सारख्या एका नावाजलेल्या ठिकाणी रयत शिक्षण संस्था उभा राहिली. त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला आणि त्यांचा आदर्श घेऊन आपलं काम सुरू केलं. ते कैलासवासी आदरणीय शाहिद खान साहेब यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज या सुंदरशा सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहिद खान साहेबांचे वारसदार, वडिलांचाच मलाही आजूबाजूमध्ये सारे माळे कोळी तेले तांबूळ लोहार सुतार मार मान कुंभार हिंदू मुस्लिम शीख ईसाई अरे सगळी एका छताखाली आणली. माझ्या भाऊरावांनी समतेचं राज्य खऱ्या अर्थाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो प्रस्थापित केलेलं आहे. अरे भाऊरावांनी केवळ जागेवरती उठून उभा राहायचा. पंचा असलेला, हातामध्ये काठी असलेला, राखट चेहऱ्याचा, काळवणलेल्या देहयष्टीचा, हिमालयासारखा उत्तुंग असणारा तो माणूस उठून उभा राहायचा. त्या माणसाकडे पाहून गाडगे बाबा म्हणायचे, अरे गोरगरिबांच्या लेकरांना शिकवणारा हा भाऊराव पाटील आहे ना, हा भाऊराव पाटील खरा देव आहे, हा भाऊराव पाटील खरा देव आहे. भाऊरावांची, भाऊ पाटलांची कथा नव्हे, इतिहास नव्हे, ही आहे आताची. कोल्हापूर प्रांती जन्म झाला, कुंभोज या गावात. धन नव्हते पण विद्या होती, असे नवे कुलवंशात. वडील त्यांचे भाविक होते, नामे पायगोंडा पंत. पुरोगामी विचारांनी निर्मिला हो हा संत. कमवा आणि शिका घेऊन हाती मूलमंत्र, बहुजनांच्या उद्धाराचा हाच आहे हो नवा तंत्र. तुम्ही माझा विचार करतो त्यावेळेस मला माझे सगळे शिक्षक असतील, चोबे सर असतील, कवितके सर असतील, साळके सर असतील किंवा शितोळे सर असतील, तर अत्यंत बिकट परिस्थिती किंवा अत्यंत हलाखीची परिस्थिती हे शब्दही अपुरे पडतील इतकी माझी परिस्थिती खालावलेली असायची की जर मी सकाळी जर जेवण हा शब्द मी म्हणणार नाही, खायला जर मिळालं तर संध्याकाळी खायला मिळेल की नाही, अशा घरात असणारा मुलगा किंवा अशा समाजात, अशा कुटुंबातनं की ज्या कुटुंबाची समाजामध्ये कुठलीही मान्यता नाही, जे कुटुंब समाजामध्ये जिवंत आहे की नाही हेही गणलं जात नाही, अशा कुटुंबातला जर मुलगा इथपर्यंत येऊ शकतो आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करू शकतो, तर नक्कीच तुम्ही कितीही परिस्थिती वाईट असली, माझ्या एवढी परिस्थिती तर नक्कीच कोणाची नसणार हे मी अभिमानाने सांगतो की ज्यावेळेस मी MBBS ला आता मागं पडतो की काय देवाला दिव्या म्हणतो त्याचं टोपण ना ऍक्च्युअली त्याला सुजित मानणार असेल कोणी दिवाळी म्हणत, पण मी दिव्या म्हणणार एक माणूस आणि आजही तेच नाव आहे. आणि ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला कळलं की नाही आता आपल्याला थोडंसं जरा आपण बॅकफुटर चाललं काय म्हणलं आपल्याला काय जमणार नाही, झेपत नाही मला वाटतं सायन्स. दुर्दैवात त्यावेळेला 11वी सायन्स इथे नव्हतं आणि सहज वडिलांजवळ बसलो. शेखबाई होते त्याला, शेख खान पठाण म्हणजे आमचे वडिलांचे गुरु. आणि मग मी नेहमी म्हणतो आम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांना जिवंत नाही पाहिजे, पण त्यांच्या रूपाने जो माणूस आम्ही पाहिला तो शेख खान पठाण. त्यांनी त्याच्या स्वतःची वार्षिक शाळा निर्माण केली, तिथून ती सुरुवात केली. आम्ही फार सुदैव आहात, तुम्हाला बेंच बसायला आहे, इथं बिल्डिंग मोठी झालेली. आमच्या वेळेला आम्ही सर आपण काय सांगाल, आपण एका मोठ्या पदावरती डीन म्हणून एका शास्त्र शाखेचं तुम्ही, तर तुमची प्रथमतः ओळख सांगा, तुम्ही रयतचे विद्यार्थी आणि तुम्ही काय आवाहन करणार कार्यक्रमाचं? नमस्कार, माझं नाव डॉक्टर शंकर दत्तात्रय नवले. मी मूळचा गोलेगावचा रहिवासी आहे आणि मला फार अभिमान आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर आज आपण कार्यक्रमामध्ये सांगितलं आपण एका मोठ्या पदावर आहात, तर आपली ओळख पण सांगाल? मी सध्या प्राचार्य आहे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी, आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा मी सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचा माझी अधिष्ठाता आहे.
सर आता तुम्ही रयत याच शाळेत शिकलात आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होतात, तर तुम्हाला कसं वाटतं आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन करतात, गरिबीवर मात करताना काय सांगाल? आम्ही 1993 साली 10वी या रयत शाळेच्या आपल्या शिरूरच्या शाळेतून आम्ही 10वी झाली आणि बरोबर 30 वर्षानंतर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. खरोखर एक अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी. आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर विद्यार्थ्यांना एकच मी सांगू इच्छितो की तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या नक्की पूर्ण होतील. फक्त तुमच्यात ते हार्डवर्क, सिन्सिअरिटी आणि डेडिकेशन पाहिजे. मला जे काय हवं आहे ते तयारी पाहिजे काम करण्याची, नक्कीच एक प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकते. आज तुम्हाला जमा केलं ते डॉक्टर घावटे आणि सगळे सहकारी, तर तुम्ही आता शाळेसाठी काय काय केले सगळ्या गोष्टी? आम्ही खरं तर मी म्हटलं तसं डॉक्टर राहुल घावटे यांनी आम्हाला सर्वांना एकत्रित बांधलेला 1993च्या बॅचला. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या बॅचचे सर्वच माजी विद्यार्थी आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित आपल्या शाळेसाठी काही ना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने, जसं शाळेने पण आवाहन केलेलं आहे आणि त्यापूर्वीच खरं तर आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे आणि आम्ही काहीतरी भरीव असे काम शाळेसाठी करणार आहोत. त्याची घोषणा नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर कळेल की या 93च्या बॅचने काय केलेलं आहे शाळेसाठी. सर काय सांगाल, आपण रयत संकुलामध्ये आहात, न्यू इंग्लिश स्कूल शिरूर, आपण रयतचेच माजी विद्यार्थी आणि एका मोठ्या पदावरती आपण काम करतो. आपली प्रथमतः सर्व प्रेक्षकांना ओळख सांगा आणि तुमच्या कामाचं स्वरूप सांगा आणि तुम्ही रयतबद्दल काय सांगाल? मी रयत शाळेचा 1993चा माजी विद्यार्थी आहे आणि सध्या मी ससून सर्वोच्च रुग्णालय जे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं रुग्णालय आहे, या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याचबरोबर मी ससून रुग्णालयाच्या औषध भांडार विभागाचा प्रमुख आहे आणि या निमित्ताने ससूनमध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याची जी मला संधी मिळालेली आहे ती या माध्यमातून मी औषध भांडाराचा प्रमुख असताना सर्वात प्रथम मी निर्णय घेतला की इथे येणाऱ्या सर्व रुग्णांना सर्व प्रकारची औषधं ही मोफत मिळाली पाहिजेत. तर ही जी योजना माझ्या अधिष्ठातांनी मला सांगितली ती आज गेले 8 महिने आम्ही यशस्वीपणे राबवत आहोत. त्यासाठीचा लागणारा निधी आम्ही शासनाकडून आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून उभा करत आहोत. तर ही जी काम करण्याची जी प्रेरणा मला मिळाली ती प्रेरणा ही केवळ आणि केवळ मी रयत शाळेचा विद्यार्थी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेतला विद्यार्थी आहे ह्याच्यामुळंच मला मिळाली आणि ते समाजाचं उत्तरदायित्व आपण कुठेतरी फेडलं पाहिजे, आपल्या माध्यमातून फेडलं पाहिजे, ह्या भावनेतनं आज मी हे काम करत आहे. तर ह्या माझ्या सर्व वाटचालीमध्ये माझी शिरूर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल जी रयत शाळेची शाळा आहे याचं फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं. आपण आपल्या मनोगतातच सांगितलं आपली परिस्थिती सुरुवातीची, या ठिकाणी तुम्ही राहत होतात, तर ते थोडंसं सांगा. नाही, अत्यंत आता ते परिस्थिती मागचे दिवस काढण्यामध्ये काही त्यात पॉईंट नाही आहे, परंतु त्या सर्व परिस्थितीशी झगडत मी पुढे आलो. कदाचित आजच्या युगामध्ये मोबाईल आलेला आहे, कॉम्प्युटर आलेला आहे, टॅब आलेला आहे. माझी 7 वर्षाची मुलगी ही टॅबशिवाय काम करत नाही. तर हे जे रिक्रिएशन करण्याचे, म्हणजे आता मला मराठीमध्ये शब्द सांगता नाही, पण रिक्रिएशनच्या आत्ताच्या काळामध्ये खूप साधनं नवीन मुलांना आहेत, परंतु त्या काळामध्ये रिक्रिएशनची साधनं नव्हती, मैदानी खेळ होते. आणि माझ्या परिस्थितीमध्ये मला रिक्रिएशन नसल्यामुळे अभ्यास हाच रिक्रिएशन होता. त्याच्यामुळे ती अभ्यास हीच रिक्रिएशन मी मानून ह्या माझ्या वेगवेगळ्या मी पदव्या संपादन केल्या आणि माझ्या क्षेत्रात पुढं जात गेलो. तर त्या जाण्यासाठी माझी परिस्थिती ही मला खूप मोठा फोर्स ठरली असं मला वाटतं. आपण विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल आज? मी आजच्या विद्यार्थ्यांना आज हेच आव्हान करेल की शिरूरसारख्या ग्रामीण भागामध्ये जी माझी रयत शाळा आहे ती रयत शाळा दिवसेंदिवस डिजिटलाइज किंवा आधुनिक होण्याचा प्रयत्न करते. तर अशा शाळेमध्ये राहून, परंतु आता इंटरनेट आणि सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण जागतिक पातळीवर स्पर्धा करता येईल इतकी आपली गुणवत्ता प्रस्थापित किंवा आपण आत्मसात केली पाहिजे, असेच मी या निमित्ताने आवाहन करतो, विद्यार्थ्यांना आवाहन करतो.